कोल्हापूर ते तळेरे या राष्ट्रीय महामार्गावरील कळे ते गगनबावडा टप्प्यातील दुपदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे। मात्र हे काम सुरू झालेलं नाही। दरम्यानच्या काळात प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरील खड्डे भरण्याचं काम पूर्ण केलंय। 2 दिवसांपासून त्यावर डांबराचा थर घालण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे। परंतु कामाची संथ गती आणि अवकाळी पावसाची हजेरी पाहता हे काम पावसाळ्यापर्यंत टिकणार का असा सवाल उपस्थित होतोय। कळे ते गगनबावडा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता। खड्डे भरून त्यावर डांबराचा थर मारण्यासाठी 6.5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला। खड्डे भरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्यावर डांबराचा थर टाकणं आवश्यक आहे। 4 दिवसांपूर्वी कळे परिसरातून या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र सध्या काही वेळा दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत। ओल्या रस्त्यावर किंवा पावसात डांबरीकरण केल्यास ते टिकत नाही असा अनुभव आहे। त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत वाहनधारकांमध्ये शंका व्यक्त होतीये। सध्या हे काम केवळ एका बाजूने सुरू असल्याने त्याची गती अत्यंत कमी आहे। पावसाळा सुरू होण्यास आता काहीच दिवसांचा अवधी शिल्लक आहे। अशा परिस्थितीत कळे आणि गगनबावडा अशा दोन्ही बाजूकडून कामाला सुरुवात केल्यास हे काम जलद गतीने पूर्ण होऊ शकतं। पावसाळ्यापूर्वी डांबराचा थर मारण्याचं काम पूर्ण झालं नाही तर पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडून या मार्गाची दुरवस्था होण्याची भीती आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कामाची गती वाढवून पावसाच्या व्यत्ययापूर्वी दर्जेदार काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांमधून जोर धरतीये।